अगं म्हातारे, डोळ्यांवर एवढा मोठा चष्मा असताना देखील तुला दिसत नाही का? ह्या फरशीवर किती चटणी सांडली आहे. हे काय तुझी आई साफ करणार आहे का? ह्यावरून आता माझा पाय घसरला असता तर. अगं नाही ना, ही कसली पार्टी ठेवली आहेस ग तू? इथे कसलीच अरेंजमेंट नाही. नैनाची मैत्रीण असे बोलताच नैनाला राग आला. ती तिच्या सासूला म्हणाली, आई, अहो तुम्ही आता काय माझे तोंड काय पाहत उभ्या आहात? पटकन हे सर्व साफ करा. नैनाची सासू राधिकाताई म्हणाल्या, सुनबाई, हे मी साफ करणार नाही तर आणखी कोण करणार आहे? हे बघा, माझ्याशी बोलण्यात वेळ घालवू नका. द्या ते ताट इकडे आणि आधी हे स्वच्छ करा. तुम्हाला दिसत नाही का, सर्व पाहुणे अजूनही इथेच आहेत आणि त्यांची देखरेख करायची सोडून तुम्ही स्वतः का जेवत बसणार आहात का? हे असले कसले संस्कार आहेत तुमचे? तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, सुनबाई, तुला तर ठाऊक आहे ना, मला कालपासून माझा निर्जळी उपवास आहे आणि हा उपवास तुम्ही सर्वजण सुखी राहावे त्यासाठीच करते. हे बघ, आता मला भूक सहन होत नाही आणि उपवास सोडण्याची वेळही झाली आहे. त्यामुळे मी विचार केला की सासूचे बोलणे मध्येच थांबवत नैना म्हणाली, हे बघा, तुम्ही नंतर जेवण करा. जा आधी बाहेर जाऊन पाहुण्यांना काही कमी जास्त हवे नको ते बघा. पण हो, त्याआधी ही सांडलेली चटणी साफ करा. राधिकाताईंनी स्वतःसाठी जेवणाचे ताट वाढून घेतले होते, पण सुनेने त्यांच्या हातातून ताट हिसकावून घेतले. राधिकाताईंनी आधी फरशीवर सांडलेली चटणी साफ केली. त्यानंतर त्या बाहेर गेल्या. ताई कधी जेवणाचे ताट घेऊन पाहुण्यांच्या मागे पुढे करत होत्या, तर कधी पाण्याचा ट्रे घेऊन. आज त्यांना आपल्या पतीची, मधुकररावांची खूपच आठवण येत होती. अचानक त्यांचे डोळे पाण्याने भरले. मधुकररावांनी आपल्या पत्नीला कोणापुढे कधीच झुकू दिले नव्हते. ते स्वतःपेक्षा जास्त आपल्या पत्नीला मानसन्मान देत होते. राधिकाकडे ना मोबाईल फोन होता ना कोणते संपर्काचे साधन, ज्यामुळे त्या आपल्या पतीला आपले दुःख सांगू शकल्या असत्या. हे विचारत असताना राधिकाताईंच्या कानावर आवाज आला, अरे यार, ही कसली बोरिंग पार्टी आहे. चला ग, आपण निघू आता. इथे आमची मुले बोर होत आहेत, असे नैनाची एक मैत्रीण म्हणाली. तेव्हा नैना तिच्या सासूला म्हणाली, आई, तुम्हाला सांगितले होते ना की मुलांच्या मनोरंजनासाठी बाहेरून कोणत्या तरी जोकर किंवा एंटरटेनमेंटची व्यवस्था करा म्हणून. राधिका म्हणाली, सुनबाई, मला खूप कामे होती त्यामुळे माझ्या लक्षात राहिले नाही. यावर नैना रागाने म्हणाली, मग आता ह्या मुलांचे मनोरंजन कोण करेल? तुम्ही असे करा, मी सकाळी तुमच्याकडे माझा जो एक ड्रेस घडी घालायला दिला होता तो घालून लहान मुलांना एंटरटेन करा. हे बघा, ह्या पार्टीतून कोणीही निराश होऊन जायला नाही पाहिजे. राधिकाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, मी कसा घालू शकते तो ड्रेस? त्यापेक्षा तू आणखी एखादे दुसरे काम सांग, मी करेन. सुनेला राग आला. ती म्हणाली, असे करू नका. हे बघा, मुलांचे मनोरंजन तर तुम्हालाच करावे लागेल, नाहीतर मी समजेन की तुमच्या मुलावर प्रेम नाही. मग काय? राधिकाताई काही बोलल्या नाहीत आणि त्यांनी गुपचूप तो ड्रेस घातला, डोळ्यात आलेले पाणी पुसले आणि बाहेर जाऊन मुलांबरोबर लहान मूल होऊन त्यांच्याबरोबर खेळू लागल्या गेल्या. कधी त्या मुलांना मदारीसारखा नाच करून दाखवायच्या, तर कधी मोराप्रमाणे नाचून मुलांना खुश करायच्या. पण जेव्हा राधिकाताईंची नजर पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांवर गेली, जे त्यांच्यावर हसत होते. एवढेच काय, तर त्यांचा मुलगा आणि सून सुद्धा आपल्या आईकडे पाहून हसत होते आणि ह्यामुळे राधिकाताईंना अपमानास्पद वाटू लागले. राधिकाताईच्या डोळ्यात पाणी आले. त्या तिथून निघून गेल्या. काही वेळाने सर्व लोकही निघून गेले. पण एवढा अपमान सहन केल्यानंतर राधिकाताईंची भूक मरून गेली होती. त्या फक्त ग्लासभर पाणी पिऊन खोलीत जाऊन अंथरुणावर पडल्या. कालपासून असलेल्या उपवासामुळे त्यांची तब्येत खूप बिघडली होती. दिवस सरत होते. एके दिवशी राधिकाताई बाजारातून घरी आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की घराला कुलूप होते आणि त्यांचे सामान घराबाहेर अंगणामध्ये ठेवले होते. हे सर्व पाहून राधिकाताई घाबरल्या. त्यांनी घाबरून त्यांच्या एका शेजाऱ्याला विचारले, ताई, माझा मुलगा आणि सून कुठे गेले आहेत? तुम्हाला काही ठाऊक आहे का? जाताना काही सांगून गेले आहेत का? तुम्हाला ठाऊक आहे का? जाताना सांगून गेले आहेत का? शेजारी
म्हणाला. "नाही राधिकाताई, आम्हाला माहीत नाही. पण हो, तुम्ही बाहेर गेल्यानंतर काही वेळाने तुमचा मुलगा आणि सून त्यांचे सर्व सामान घेऊन बाहेर गेले." हे ऐकून राधिकाताईंना धक्का बसला. त्यांच्या हातून सामानाची पिशवी सुटून खाली पडली आणि एक एक करून सर्व सामान पूर्ण अंगणात पसरले. त्या मनात म्हणतात, आता मी कुठे जाऊ, काय करू, हा विचार करून त्यांची अवस्था खराब झाली होती. साधारण 1 तास त्या तिथेच पुतळ्याप्रमाणे दरवाज्यात बसून होत्या. या अनोळखी शहरामध्ये लोक एकमेकांची मदत करणे तर दूरच, ते एकमेकांशी बोलतही नाहीत. तर मग तिथे राधिकाताई कोणाला मदत मागणार होत्या? त्यांच्याजवळ आपल्या पतीकडे गावी जाण्यासही पैसे नव्हते. पण हळूहळू राधिकाताईंनी खूप हिमतीने स्वतःला सांभाळले. तिथेच 1-2 घरांमध्ये काम करून त्या आपले पोट भरायच्या आणि रात्री घराबाहेरच्या अंगणामध्ये जमिनीवर झोपायच्या. असेच करत करत जवळजवळ 1 महिना झाला होता. पण त्यांचा मुलगा आणि सून परत आले नाहीत. मुलाने केलेला विश्वासघात आणि नवऱ्यापासून लांब असल्यामुळे त्या हळूहळू आजारी पडायला लागल्या. त्यांची एके दिवशी अशी अवस्था झाली की त्यांना जागचे उठताही येत नव्हते. 2 दिवस त्या कामावर गेल्या नव्हत्या. असेच एके दिवशी घरासमोरून जाणाऱ्या एका भल्या माणसाने त्यांना अशा अवस्थेत पाहिले. तेव्हा त्याने राधिकाताईंना एका जवळच्या वृद्धाश्रमात पोहोचवले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि काही दिवसात त्या पुन्हा ठीक झाल्या. एके दिवशी मधुकरराव आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी वृद्धाश्रमात पोचले. तेव्हा त्यांचे लक्ष बेंचवर एका कोपऱ्यात बसलेल्या स्त्रीकडे गेले आणि तिला पाहून मधुकररावांना जबरदस्त धक्का बसला. ते लगेच त्या स्त्रीकडे गेले आणि मधुकररावांनी तिथल्या एका मॅनेजरला विचारले. तेव्हा तो म्हणाला, "माहीत नाही कोण आहे, पण हो, ती सांगत होती की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना एकटीला सोडून न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत. आता 15 दिवसांपूर्वीच एका माणसाने त्यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये इथे आणून सोडले. जेव्हा पाहावे तेव्हा ती बिचारी आपल्या पतीच्या आठवणीत रडत असते." हे सर्व ऐकून मधुकररावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा तो मॅनेजर म्हणाला, "काय झाले? तुम्ही त्या वृद्ध स्त्रीला ओळखता का?" मधुकरराव म्हणाले, "हो मॅनेजर साहेब, आमचे एकमेकांसोबत जन्मोजन्मीचे नाते आहे. त्या स्त्री माझी बायको राधिका आहे." त्यांचे बोलणे ऐकून मॅनेजर सुद्धा थक्क झाला. मधुकरराव राधिकाताईंच्या जवळ गेले आणि आपल्या पतीला समोर पाहून राधिकाताई रडायला लागल्या. तेव्हा मधुकररावही आपल्या पत्नीच्या गळ्यात पडून रडायला लागले. आपल्या पत्नीचे अश्रू पुसत मधुकरराव म्हणाले, "राधिका, हे कसे झाले? तू तर पुण्याला गेली होतीस ना? मग इथे कशी पोहोचलीस?" राधिकाताई फक्त रडत होत्या आणि मागच्या काही महिन्यात त्यांच्यासोबत जे काही झाले होते ते जसेच्या तसे त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागले. राधिकाताई अधूनमधून खोकत होत्या. तेव्हा त्यांचे पती म्हणाले, "राधिका, तुझा खोकला तर ठीक झाला नाही. मला तर भीती वाटत आहे. ह्या खोकल्यामुळे उगाच काहीतरी कमी जास्त झाले तर काय करायचे? मला तर असे वाटते आधी इथून बाहेर गेल्यानंतर एका चांगल्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे." राधिकाताई म्हणाल्या, "मला इथे उपचार घ्यायला नाही. खरे तर मी तुमच्यामुळेच इकडे पुण्यात आले आणि खूप मोठी चूक केली." त्यांना आठवायला लागले. एके दिवशी मधुकरराव राधिकाला म्हणाले, "अगं राधिका, तू पुण्याला जायला का नको म्हणत आहेस? आपला मुलगा अमित तर तिथेच राहतो. तिथे राहून तुझ्या तुझ्या खोकल्यावर उपचार करता येतील. खरे तर आपल्या मुलाने तुला स्वतः येऊन तिकडे घेऊन गेले पाहिजे." खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आपण आपल्या मुलाला आपल्याला होणारा त्रास सांगू शकत नाही. ही कसली विडंबना आहे. पण मुले आपली प्रत्येक लहान मोठी मागणी आईवडिलांना मोकळ्या मनाने सांगतात. यावर राधिकाताई म्हणाल्या, "तुम्ही माझी काळजी करू नका. मी ठीक आहे आणि तुम्हाला इथे गावी एकट्याला सोडून मी पुण्याला कशी जाऊ शकते? अजून तुमच्या नोकरीचे 8 महिने शिल्लक आहेत आणि मग तिकडे सून आणि मुलगा दोघे सुद्धा नोकरी करतात. मग मी तिकडे गेल्यावर दिवसभर एकटी बसून राहू का? तसेही सुनेसोबत तर मी 4 दिवसही राहिली नाही. तुम्हाला ठाऊक आहे ना, अमितला त्याच्या मर्जीने लग्न करायचे होते. त्याच्यासाठी तो आपल्या किती मागे लागला होता. म्हणत होता की ती शिकलेली नोकरी करणारी मुलगी आहे. तेव्हा फक्त त्यांच्या आनंदासाठी आपण लग्नाला हो काय म्हणलो
आणि त्याने लगेच लग्न केले आणि दुसऱ्याच दिवशी बायकोला घेऊनही गेला. कोणास ठाऊक तिचा स्वभाव कसा असेल. मधुकरराव म्हणाले, अगं, तुला आपल्या मुलाच्या घरी जायचे आहे आणि जर मुलगा चांगला असेल तर मग सून कशीही असो, तिचा कसलाच त्रास होत नाही. ह्या दोघांचे बोलणे चालू असताना अचानक त्यांचा मुलगा अमितचा फोन आला. तेव्हा मधुकररावांनी त्याला आईच्या तब्येतीबद्दल सांगितले. तेव्हा तो म्हणाला, बाबा, मी कधी तुम्हाला इथे यायला मनाई केली आहे का? अहो, मी तर तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे की तुम्ही दोघे इथे पुण्याला माझ्याकडे कायमचे राहायला या. आपण आईला एका चांगल्या दवाखान्यात दाखवू. पण मग तुम्ही जर माझे काही ऐकत नाही, मी काय करू? पण लोक तर असा विचार करतील, एकुलत्या एक मुलाचे आईवडिलांकडे लक्ष नाही. हे बघा बाबा, मी तुमचे समजू शकतो. तुम्हाला अजून 5-6 महिने आहेत सेवानिवृत्त व्हायला. आणि एक सांगू का बाबा, आई पत्नीचे कर्तव्य तर खूप चांगले निभावत आहे. मग एक आई आणि सासू होण्याचे कर्तव्यसुद्धा तिने निभावले पाहिजे की नाही? अहो, इथे आली तर नैनाला देखील तिच्याकडून काहीतरी शिकता येईल. तेव्हा मधुकरराव म्हणाले, मी तुझ्या आईला समजावतो. शेवटी मधुकररावांनी कमलताईंना खूप समजावले आणि त्यांना आपल्या मुलाकडे शहरात पाठवले. तिकडे गेल्यानंतर अमितने आईला डॉक्टरांना दाखवले आणि औषधे घेऊन अमित म्हणाला, आई, तुला इथे स्वतःची काळजी स्वतःला घ्यावी लागेल. कारण नोकरीमुळे ना माझ्याकडे वेळ आहे ना नैनाकडे. खरे तर ह्या गोष्टींचे मला खूप वाईट वाटते, पण मी काहीच करू शकत नाही. आई, आता तू आले आहेस तर हे भाड्याचे घर देखील घराप्रमाणे वाटत आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये स्वतःचे घर घेणे हे माझे एक स्वप्न आहे. पण घराच्या किमती पाहिल्यावर असे वाटते की माझे घर घेण्याचे स्वप्न स्वप्नच राहील. आई म्हणाली, असे का म्हणतोस? होतील तुझी स्वप्न पूर्ण. देव करो तुझी स्वप्न पूर्ण होत. आणि बेटा, तू माझी काळजी करू नकोस. मी व्यवस्थित राहील. जसे दिवस सरत होते तसे राधिकाताईंना मधुकररावांची काळजी वाटत होती की ते आपल्या बायकोच्या आनंदासाठी हा विरह सुद्धा सहन करण्यास तयार होते. नैना घरात काही काम करत नव्हती, पण सासूला गोड बोलून तिचे कौतुक करून ती राधिकाताईंना फूस लावून घरातील सर्व कामे करून घ्यायची. त्यांनाही असे वाटत होते की सून खूप चांगली आहे. एके दिवशी नैना म्हणाली, आई, आम्ही आजपर्यंत एकदाही आमच्या एकाही मित्रमैत्रिणीला घरी बोलवले नाही. काय करणार, भाड्याचे घर आहे. पण नेहमी दुसऱ्यांच्या घरी पार्टीला जातो. आता तुम्ही आला आहात तर आम्ही असा विचार करत आहोत की एक छोटीशी पार्टी ठेवावी, सर्वांना बोलवावे आणि त्या सर्वांना तुमची भेट करून द्यावी. अशी तुम्हाला काही त्रास होणार नाही ना? तेव्हा राधिकाताई हसत म्हणाल्या, अगं नाही सुनबाई, मी ही पूर्ण दिवस घरात एकटीच बसून असते. जर घरामध्ये छोटासा कार्यक्रम झाला तर बरेच आहे. सून म्हणाली, पण आई, हा सुद्धा विचार करायला हवा की पार्टीला 15-20 माणसे तर येतील. मग तेवढ्या लोकांचे जेवण बनवणे किती अवघड काम आहे. हॉटेलमधून जेवण मागवायचे म्हणजे खूप पैसे खर्च होतील. त्यापेक्षा जाऊ देत, आपण नकोच पार्टी करायला. तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, असे का म्हणतेस? हे बघ, मी लग्न करून जेव्हा घरात आले तेव्हा घरची परिस्थिती बेताची होती. तेव्हा मी मेस चालवायचे, त्यामुळे रोज कमीत कमी 15-20 माणसांचे जेवण एकटी बनवायची. पण जेव्हा तुझे सासरे नोकरीला लागले तेव्हा मी मेसचे काम बंद केले. अगं, आजही तू मला स्वयंपाकात थोडीफार मदत केली तर मी आता सुद्धा एवढ्या लोकांचे जेवण आरामात बनवू शकते. तू बोलावून घे. सासूचे बोलणे ऐकून सून हसायला लागली आणि राधिकाताई नेहमीप्रमाणे त्यांची कामे करू लागल्या. नैनाने अमितला सर्व काही सांगितले. तेव्हा अमित म्हणाला, नैना, तुझे खरे आहे, पण असे होऊ नये की आईची तब्येत बिघडेल आणि तुझे काही पैसे वाचवण्याच्या नादात मला हॉस्पिटल आणि औषधांचा खर्च करावा लागेल. मग तेव्हा आपले जास्त पैसे जातील. नैना म्हणाली, अरे, काही नाही होणार. आणि तसेही आपण त्यांना लगेच कुठे डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहोत. तसे तर तुझ्या आईला काही होणार तर, पण जर काही झाले तर मी आईला मेडिकलमधून औषधे आणून देईन. 2 दिवसानंतर सुट्टीचा दिवस होता. साधारण 20 लोक पार्टीला येणार होते. राधिकाताई पहाटे 5 वाजल्यापासून स्वयंपाकघरामध्ये काम करत होत्या आणि नैना मात्र निवांत आरामात झोपली होती. जेव्हा स्वयंपाकघरातून भांडे पडल्याचा आवाज आला तेव्हा अमित येऊन म्हणाला,
आई काय गोंधळ लावला आहेस एवढ्या पहाटे? अगं नैना झोपली आहे ना. एक दिवस तर त्या बिचारीला सुट्टी मिळते आणि तू बरोबर सुट्टीच्या दिवशी लवकर उठून काहीतरी खिटपीट करत असतेस. आणि जर तुझ्याकडून हे जेवण बनवायचे काम होणार नसेल तर तू स्वयंपाकाला हो म्हणालीस कशाला? राधिकाताई म्हणाल्या, बेटा माफ कर, हे भांडे चुकून हातातून पडले. पण आता असे होणार नाही. जा तू जाऊन झोप. असे म्हणताच अमित त्याच्या खोलीत गेला. पण राधिकाताई विचार करायला लागल्या की मी तर सून मला स्वयंपाकात मदत करेन असे म्हणली होती, म्हणून स्वयंपाक करण्यासाठी तयार झाले होते. पण माझी सून तर निवांत झोपली आहे. मला काय ठाऊक होते की ती सर्व कामे माझ्या एकटीवर टाकेल. बरोबर बोललात अमितचे बाबा. मी हो बोलण्याआधी विचार करत नाही. संध्याकाळपर्यंत राधिकाताईंचा सर्व स्वयंपाक तयार होता आणि बनवलेले सर्व पदार्थ त्यांनी टेबलवर आणून ठेवले होते. पण ह्या वयात एवढ्या लोकांचा स्वयंपाक करून त्यांची अवस्था खूप वाईट झाली. सर्व कामे आटोपल्यानंतर राधिकाताईंनी त्यांच्या खोलीत जाऊन आराम करण्याचा विचार केला. हळूहळू सर्व पाहुणे यायला लागले. सर्वजण जेवण करत होते. अचानक टेबलवरचे पाणी संपले. नैना राधिकाताईंना खोलीमध्ये जाऊन म्हणाली, आई हे काय? तुमच्या घरामध्ये हीच पद्धत आहे का? पाहुणे आल्यावर फक्त त्यांच्यासमोर जेवण आणून ठेवा आणि जाऊन झोपा. तिकडे ठेवलेले पाणी संपले आहे ते कोण बघणार? आणि तुम्ही मात्र इथे निवांत झोपले आहात. त्यांना 2 पाण्याच्या बाटल्या आणून द्या. सुनेला राधिकाताई काही बोलणार त्याआधीच नैना निघून गेली. राधिकाताईंनी गुपचूप पाण्याची बॉटल आणून टेबलवर ठेवली. तेवढ्यात नैनाची एक मैत्रीण म्हणाली, अगं म्हातारे, जमिनीवर थोडीशी चटणी पडली आहे, दिसत नाही का तुला? ते आधी साफ कर, नाहीतर मी जर पाहिले नसते तर पाय घसरून पडले असते. राधिकाताईंनी सुनेकडे पाहिले तेव्हा नैना म्हणाली, माझे तोंड काय बघत आहात? आधी हे साफ करून टाका. राधिकाताई फरशी साफ करायला लागल्या. तेव्हा नैना तीच मैत्रीण म्हणाली, तुझी ही कामवाली जेवणसुद्धा चांगली बनवते. हिला आमच्या घरीसुद्धा जेवण बनवायला पाठव. मी दुप्पट पैसे देईन तुला. तेव्हा नैना म्हणाली, अगं आजकाल कामवाली ठेवून घेणे सोपे नाही. ह्यांचे सर्व काही पाहावे लागते. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे न्या, पुन्हा औषधांचा खर्च आणि वरून ह्या लोकांना भरपेट जेवण द्यावे लागते. पण जर तुला आधी गरज लागेल तेव्हा हिला तुझ्या घरी पाठवून देईन. राधिकाताईंनी हे सर्व बोलणे ऐकले आणि त्यांचे डोळे भरून आले. त्या खोलीत जाऊन रडायला लागल्या. त्यांना त्यांच्या पतीचे बोलणे आठवायला लागले. ते म्हणायचे, राधिका तू कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवतेस. त्यांना मधुकररावांची खूप काही बोलायचे होते, पण त्यांच्याकडे फोन नसल्याने राधिकाताई मनातील गोष्टी कधीच उघडपणे आपल्या पतीशी खूप काही बोलायच्या नाही. त्यांच्याकडे फोन नसल्याने राधिकाताई मनातील गोष्टी कधीच उघडपणे आपल्या पतीशी बोलू शकत नव्हत्या. साधारण 12-1 वाजता सर्व पाहुणे निघून गेले. रात्री उशिराने अमित आईच्या खोलीमध्ये जाऊन म्हणाला, अगं आई, तू जेवण केले आहेस की नाही? उपाशी राहिलीस तर आजारी पडशील. आणि आई, अगं आज तू बनवलेल्या जेवणाचे सर्व लोक खूप कौतुक करत होते. आईने मुलाकडे पाहिले आणि मान खाली घातली. मग तो म्हणाला, आई जा बरं आणि जेवून घे. पण खूप अन्न शिल्लक आहे, पटकन जेवण करून घे. राधिकाताई म्हणाल्या, नाही बाळा, मला भूक नाही. तेवढ्यात नैना आली आणि म्हणाली, आई माझ्या मैत्रिणींच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. वाईट वाटून घेऊ नका. त्यांना चेष्टा मस्करी करण्याची सवयच आहे. चला तुम्ही जेवण करून घ्या आणि किचनसुद्धा आवरायचे आहे. मी तुम्हाला मदत करेल. तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, सुनबाई माझी तब्येत ठीक नाही. उद्या सकाळी आपण दोघी मिळून सर्व आवरू. नैना म्हणाली, आई उद्या सोमवार आहे. तुम्ही आरामात घरामध्ये निवांतपणे बसून राहाल. पण मला उद्या ऑफिसला जायचे आहे. त्यामुळे आजच हे सर्व काम संपवून टाकूया. एवढे बोलून नैना कपडे बदलण्यासाठी निघून गेली. ती परत खाली आलीच नाही. रात्री उशिरापर्यंत राधिकाताई काम करत होत्या. सर्व कामे संपल्यानंतर त्या आपल्या खोलीत झोपायला निघून गेल्या. इकडे अमित नैनाला म्हणाला, नैना अगं आई थकली असेल. जर असेच चालत राहिले तर आईची तब्येत खराब होईल. मग जो विचार करून आपण आईला इकडे घेऊन आलो आहोत ते होणार नाही. आपली सर्व प्लॅनिंग फ्लॉप होईल. सकाळी जेव्हा राधिकाताई झोपेतून उठल्या
तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या पायाजवळ बसून नैना सासूच्या पायाला तेल लावून मसाज करत होती. राधिकाताई तिला पाहून उठून बसल्या आणि आश्चर्याने म्हणाल्या, "हे काय करत आहेस सूनबाई? तुझी तब्येत तर ठीक आहे ना?" नैना आपले अश्रू पुसत म्हणाली, "आई, मला माफ करा. काल माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. त्यामुळे काल रात्री अमित मला खूप रागवला. तो म्हणाला की तू माझ्या आईकडून किती कामे करून घेतेस. मी तिला इथे आराम करण्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे आई, आजपासून मी काही आता कामावर जाणार नाही. मी फक्त तुमची सेवा करणार आहे. जास्तीत जास्त काय होईल, सर्व घराचा भार अमितवर पडेल." "ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही." असे बोलल्यानंतर राधिकाताई म्हणाल्या, "सूनबाई, तू माझ्याबद्दल एवढा विचार करतेस हेच माझ्यासाठी खूप आहे. पण आपल्या मुलांची कामे करायला आईला काही त्रास होत नाही. फक्त मुलांनी आईशी प्रेमाने वागले पाहिजे आणि थोडीशी इज्जत दिली पाहिजे. आणि यापेक्षा आणखी काय पाहिजे आहे?" एका आईला त्या दिवशी तर राधिकाताई सुनेवर एवढ्या खुश झाल्या की काल झालेला त्रास त्या पूर्णपणे विसरल्या होत्या. असेच दिवस सरत होते. एके दिवशी संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर अमित नाराज होऊन राधिकाताईंजवळ येऊन बसला आणि तो म्हणाला, "आई, आणखी किती दिवस आपण ह्या भाड्याच्या घरामध्ये राहणार आहोत गं? अगं विचार कर, 30-35 हजार रुपये भाडे द्यावे लागते याला. त्यानंतर किराणा सामान, लाईट बिल सगळेच. मला काही समजत नाही गं. कधी कधी असे वाटते की माझे आयुष्य असेच बिल भरण्यात जाणार आहे. आपले स्वतःचे घर होणारच नाही का गं?" तेव्हा राधिकाताई म्हणाल्या, "बाळा, तुझ्या बाबांनी गावाकडे एवढे मोठे घर बांधले आहे." अमित म्हणाला, "अगं आई, काय उपयोग आहे त्या गावाकडच्या मोठ्या घराचा? उद्या मुले झाली तर मग मी काय त्या खेड्यातल्या शाळेत घालणार आहे का त्यांना? माझ्या मुलांना मी शहराबद्दल बोलतो आहे आणि तू वेगळेच बोलतेस. इथे घर घेतले तर आपण सर्वजण एकत्र राहू. बाबांना देखील इकडेच घेऊन येऊन राहू देत. तुम्ही दोघेही माझ्या नजरेसमोर असाल तर मला ही काळजी वाटणार नाही." राधिकाताई म्हणाल्या, "तुझे सर्व बरोबर आहे. पण मला सांग, तू असे घर कसे घेशील?" तेवढ्यात अमित पटकन म्हणाला, "नैना थोडेसे लोन काढेल आणि थोडेसे लोन बँकेतून घेईल आणि बाकीची रक्कम जर तुम्ही बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशातून केलीस तर मग आपल्याला फ्लॅट खरेदी करण्यास सोपे जाईल." राधिकाताईंना मुलाच्या बोलण्याची भुरळ पडली आणि त्यांनी अमितच्या मोबाईलवरून आपल्या पतीला फोन लावला. त्या म्हणाल्या की अमितला घर घेण्यासाठी पैशांची थोडी मदत करता का? त्याची खूप इच्छा आहे इथे पुण्यात घर घेण्याची आणि अमित आपलाही विचार करत आहे. पण मधुकररावांनी आपल्या पत्नीला सांगितले की मुलाचे शिक्षण आणि मुलीच्या लग्नामध्ये आधीच खूप लोन घेतले आहे. त्याचे पैसे देणे बाकी आहे आणि रिटायरमेंटच्या पैशाचे बोलत असतील तर अजून मी रिटायर्ड झालेलो नाही. तेव्हा अमितने आईकडून फोन घेतला आणि म्हणाला, "मग बाबा, तुम्ही आपली गावाकडची काही जमीन विकून पैसे द्या ना." बाबांनी जमीन विकण्यास नकार दिला. पण राधिकाताई म्हणाल्या, "मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितले नाही. तेव्हा माझी अमितला घर घेण्यास पैसे देण्याची ही इच्छा पूर्ण करा." तेव्हा मधुकररावांनी 20 लाख रुपयांची मदत केली आणि बाकीची रक्कम गावाकडची जमीन विकून दिली. अमितने बाबांना सांगितले होते की त्याने खरेदी केलेले घर आईच्या नावावर करणार आहे आणि म्हणून एके दिवशी त्याने राधिकाताईंना तयार करून रजिस्ट्रेशन कोर्टमध्ये घेऊन गेला. तिथे राधिकाताईंना काय आहे आणि तिलाही कोर्टात का आणले आहे, त्या कागदपत्रांवर नैनाचे नाव आणि फोटो पाहून राधिकाताईंना काही समजेनासे झाले. पण त्यांचा त्यांच्या मुलावर खूप विश्वास होता. त्यामुळे त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांचे पती गावाकडे होते. जवळच्याच तालुक्याच्या ठिकाणी ते नोकरी करत होते. त्यामुळे अमितकडे पुण्याला जाण्यास त्यांना जमत नव्हते. राधिकाताई इथे पुण्यात त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी आल्या होत्या. त्या आपल्या पतीला काही सांगूही शकत नव्हत्या की अखेर हे सर्व काय चालले आहे. एका महिन्यानंतर जेव्हा अमित आईला आणि बायकोला घेऊन फ्लॅटवर पोचला तेव्हा राधिकाताईंना आश्चर्य वाटले
की मुलाने सांगितले होते की 2 BHK घर घ्यायचे आहे आणि हे घर नवीन नाही तर सेकंड हँड आहे. तेवढ्यात नैना आपल्या सासूला म्हणाली, आई, खाली ही जी एक खोली आहे ही तुमची आहे. तुम्हाला सारखे सारखे पायऱ्या चढून उतरून त्रास होईल, त्यासाठी तुम्ही खाली इथेच राहा. त्यानंतर राधिकाताईंना काही दिवसांनी माहीत झाले की हे घर खरेदी करण्यासाठी फक्त 25 लाख रुपये गेले आहेत. याचा अर्थ असा की मोठे घर खरेदी करायचे म्हणून अमितने आईवडिलांकडून जास्त पैसे घेतले आणि बाकीचे सर्व पैसे त्याने मारले आणि घराचे सर्व कागदपत्रसुद्धा सुनेच्या नावावर होते. राधिकाताईंना समजायला उशीर लागला नाही की त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना फसवले आहे. ते त्यांना इथे उपचारासाठी नाही तर त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्यासाठी बोलावले गेले होते. काही दिवसानंतर त्यांनी सुनेला त्या गावी जाणार असल्याचे सांगितले. तेव्हा नैनाला खूप आनंद झाला होता. ती म्हणाली होती, जशी तुमची इच्छा. आई, तुम्ही म्हातारे झाला आहात. मग असे दिवसच किती राहिले आहेत तुमचे. मला असे वाटते की तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण राहता कामा नाही. तेव्हा तिने आनंदाने त्यांना जायला हो म्हणाली, कारण आता तर तिचे सर्व काही भागले होते. राधिकाताई आठवणीतून बाहेर आल्या. वृद्धाश्रमातून घरी गेल्यानंतर राधिकाताईंनी मधुकररावांना त्यांच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा मधुकरराव म्हणाले, तुझ्यासोबत एवढे काही झाले यावर माझा विश्वासच बसत नाही. आपला मुलगा असे काही करू शकतो. एक वेळ सून तुझ्याशी जे काही वागली ते मी समजून घेतले असते, पण आपला मुलगा ही तिला सामील होता. त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. आता राधिकाताई आपल्या पतीसोबत गावाकडे राहत होत्या, पण त्यांच्या मुलाने त्यांची जी फसवणूक केली होती त्यामुळे ते दोघेही आतून तुटून गेले होते. एके दिवशी राधिकाताई आणि मधुकरराव पुण्याला गेले. तेव्हा समोर आईवडिलांना पाहून तो घाबरला. त्याला असे वाटले होते की आपण घर सोडून गेल्यावर आई एकटी पडेल, ह्या अनोळखी शहरात कुठेतरी हरवून जाईल. पण आज त्याची आई सही सलामत त्याच्यासमोर उभी होती. आईने अमितला विचारले की अखेर तू आमच्यासोबत अशा फसवणूक का केली. जर मुलगा आपल्या आईवडिलांना फसवायला लागला तर इतर लोकांवर विश्वास कसा ठेवायचा. तेव्हा अमित नालायकाप्रमाणे उत्तर दिले, अगं आई, जर नैनाने लोन घेतले असते तर पुढे जाऊन आम्ही यापेक्षा मोठे घर घेण्यासाठी लोन कसे काढू शकलो असतो. आणि दुसरे म्हणजे तिच्या नावावर घर खरेदी केले म्हणून एवढे काय झाले. आणि तसेही तुम्ही दोघे मेल्यानंतर सर्व काही आमचेच तर होणार आहे ना. मुलाचे हे बोलणे ऐकून दोघे पती पत्नी अतिशय दुःखी झाले होते. राधिकाताई म्हणाल्या, आई, एका आईला दुःखी करून ह्या जगात कोणीही सुखी राहू शकत नाही. मग तू कसा आरामात राहशील ते बघ. तुझ्या बायकोने मला किती वाईट वागणूक दिली, पण तरीही मी काही बोलले नाही. पण आज तू जेव्हा माझी फसवणूक केली त्याची शिक्षा तर तुला नक्की मिळणार आहे. एक लक्षात ठेव, एका आईची हाय कधीच घेऊ नये. असे बोलून ऐकून ते दोघे परत आले. असेच दिवस जात होते. काही दिवसांनी सुनेची नोकरी सुटली आणि मुलाचा बिझनेससुद्धा घाट्यात जाऊ लागला. तेव्हा त्याच्यावर घर विकायची वेळ आली आणि त्यानंतर त्याला पूर्वीच्याच भाड्याच्या घरामध्ये राहावे लागले. तेव्हा त्याला आई वडिलांची खूप आठवण आली आणि एके दिवशी तो गावी गेला. गावी येऊन म्हणाला, बाबा, मी कर्जामध्ये बुडालो आहे. जर तुम्ही लोक मला काही मदत करू शकाल तर तुमचे खूप उपकार होतील. तेव्हा राधिकाताईंनी त्याला स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला. त्या म्हणाल्या, बाळा, जेव्हा दूध पोळते तेव्हा ताकही फुंकून प्यावी लागते. तू माझ्याबरोबर जी फसवणूक केलीस आणि तुझी बायको माझ्याबरोबर जे वागली ते मी कधीही विसरू शकत नाही. अरे, आम्ही मेल्यानंतर ही प्रॉपर्टी आमच्यासोबत घेऊन जाणार होतो का. एवढ्यात उतावीळ का झालास. अरे, हे जे सर्व काही होते ते तुझेच तर होते ना. त्यामुळे तुला आईची फसवणूक करण्याची काय गरज होती. तुला दुसऱ्या कोणाची नाही तर माझीच हाय लागली आहे.
मधुकरराव म्हणाले, अमित, तुझ्या लक्षात आहे का? तू 6 महिन्यांपूर्वी किती गोड गोड बोलून आपल्या आईला स्वप्न दाखवून तुझ्याकडे बोलावून घेतले होतेस. पण तू आणि तुझ्या बायकोने राधिकाला इतका त्रास दिला, इतकी वाईट वागणूक दिली. असो, मला त्या जुन्या गोष्टींबद्दल काही बोलायचे नाही. पण तुला आता शेवटचे एवढेच बोलायचे आहे की पुन्हा इकडे कधी येऊ नकोस आणि आम्हाला कधी फोनही करू नकोस. आणि हो, गावाकडचे बांधलेले घर आम्ही तुझ्या बहिणीच्या नावावर केले आहे आणि आजपासून तुझा आणि आमचा काहीही संबंध राहिला नाही. असे म्हणून मधुकररावांनी अमितला त्याच्या बायकोला घराबाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला. अमित तिथेच दरवाजाला टेकून बसला होता. त्याला वाटले होते की आई दरवाजा उघडेल आणि त्याला माफ करेल. पण बराच वेळ तो तिथे बसला, पण आईने काही दरवाजा उघडला नाही. कारण तेव्हा त्याच्या मनातील जो एक आशेचा किरण होता तो सुद्धा मावळला होता. नैना म्हणाली, हा सर्व आपल्या लालचीपणाचा परिणाम आहे ना. आपण कधी मोह केला असता आणि ना आज आपली ही अवस्था झाली असती. कोणीतरी बरोबर म्हटले आहे, पछताने से क्या होत जब चिडिया चुग गई खेत. राधिकाताई खिडकीत उभ्या होत्या, पण वाटेने जात असलेल्या मुलाकडे पाहून त्यांनी खिडकी लावून घेतली. आज त्यांनी मुलावरील प्रेमापेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाला जास्त महत्त्व दिले होते. शेवटी नैना आणि आम्ही दोघेही त्यांच्या कर्माची फळं भोगू लागले होते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.